मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मराठवाड्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडवून आणलाय। एक दोन नव्हे तर तब्बल 25,000 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। नेमकी प्रकरण काय आहे आणि कधी घडलंय सविस्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे परमेश्वर निकम आणि तुम्ही बघतायत आता बोल। मंडळी, एकीकडे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामधील 17 विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुका होऊ घातल्यात। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। भाजप शिवसेनेला 4 जागा देऊ इच्छित आहे, तर दुसरीकडे शिवसेनेची मागणी 6 जागांची आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या विधान परिषदेची जागा शिवसेना स्वतःकडे मागते, तर दुसरीकडे भाजप ती द्यायला तयार नाही। भाजप देखील या ठिकाणी आग्रही आहे आणि अशातच शिवसेनेनं मोठा राजकीय भूकंप मराठवाड्यातच घडून आणलाय। त्यामुळे निश्चितच शिवसेनेची मराठवाड्यामध्ये या निवडणुकीच्या तोंडावरतीच मोठी ताकद वाढली आहे आणि त्यामुळे आता महायुतीला या ठिकाणची जागाच काय तर मराठवाड्यातील इतर ठिकाणच्या जागा देखील या शिवसेनेला सोडावं लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एक दोन नव्हे, 200-300 नव्हे, 1000 नव्हे तर तब्बल 25,000 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर जागा वाटपाच्या तिढावरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे घेण्याचं काम एकनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील किंवा शिवसेनेचे इतर मातब्बर नेते असतील हे घेताना बघायला मिळतात। असाच एक कार्यकर्ता मेळावा अटेंड करण्यासाठी एकनाथ शिंदे हे लातूरमध्ये दाखल झाले आणि लातूरमध्ये थेट 25,000 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वापासून ते आजपर्यंत लातूर हा काँग्रेसचा बालकिल्ला राहिलाय। महाविकास आघाडीची मोठी ताकद ही लातूर जिल्ह्यामध्ये होती, मात्र आता याच मोठ्या ताकदीला आणि याच बालकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेनं केल्याचं बघायला मिळतंय आणि आतापर्यंतच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा पक्षप्रवेश हा मानला जातोय। आपण जर बघितलं असेल तर राज्याचं राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे आणि ही घटना असल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर लातूरच्या अहमदपूर येथे सुमारे 25,000 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी संबोधित करताना एकनाथ शिंदे असे म्हटले की हा जो पक्ष प्रवेश आहे हा बघताना विरोधकांच्या डोळ्यात कचरा गेला असेल। विशेष म्हणजे इतकी मोठी ताकद या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती मराठवाड्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळते। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे भाषण करताना नेमकी कार्यकर्त्यांना काय म्हटले आपण ते देखील बघणार आहोत। ऐतिहासिक असा पक्षप्रवेश या ठिकाणी मराठवाड्यामध्ये झाल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून त्यांच्या पक्षाची पुढील वाटचाल जी आहे ती स्पष्ट करताना विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर ही टीकेची झोड उठवली। यावेळी लातूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी 25,000 जणांनी पक्षात प्रवेश केलाय। विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर त्यांनी अहमदपूरमध्ये येऊन हा जनसागर पाहावा असं खुलं आवाहन थेट एकनाथ शिंदे यांनी केलंय। आता आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिवसेनेच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी शिवसेनेत आणि माझ्यासोबत आले असं एकनाथ शिंदे म्हणतात। आता आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या ह्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकांवरती या पक्षप्रवेशाचा परिणाम होणार का, जागा वाटपामध्ये शिवसेनेला मनाप्रमाणे जागा मिळणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला नेमकी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। थांबूया तिथं, धन्यवाद।